मानबिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करू। आजचे आपले इथले उमेदवार सत्यवान मंचेकर यांच्या प्रचारास उपस्थित या विभागाचे माजी आमदार, आमचे मार्गदर्शक सन्मान्य सीताराम दळवी साहेब, आमचे उपविभाग प्रमुख अनिल खांडेकर, उपविभाग संघटक मंदाकिनीताई कदम, स्मिताताई मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, बंधू भगिनी मातांनो, सत्यवान मंचेकरनी मला फोन केला की सुंदरनगरमध्ये सभा आहे। मी अतिशय आनंदी झालो आणि मी त्याला बोललो सुंदरनगरमध्ये सभा असली मी 100% येणार, कारण माझा आवडता विभाग आहे। याचं कारण असं आहे की या 73 जो वॉर्ड होता पूर्वीचा, आणि जेव्हा मी 2 वर्ष अगोदर आमदारकीची निवडणूक लढलो त्यावेळी अनेक लोक आपल्याबरोबर जोडले गेले आणि आपण एकत्र ही लढाई जिंकली होती। पण त्यावेळी पहिल्यांदा या महाराष्ट्रात 25 वर्षाची शिवसेना भारतीय जनता पक्षाची जी युती होती ही गेल्या विधानसभेत तुटली होती। आणि मी नेहमी उदाहरण देतो की त्यावेळी 3 वेळा युती होती विधानसभेला, तेव्हा आपण पराजित झालो होतो। आणि युती तोडल्यानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शिवसैनिकांच्या मेहनतीने मला तुम्ही इथे आमदार बनवले। पण काही गेले 2 वर्ष एक ॲग्रीमेंट होतं, एक असं ॲग्रीमेंट होतं की हा जो तुमचा विभाग आहे इथे जास्तीत जास्त काम नगरसेवकांनी करावं। हे तुम्हाला इनडायरेक्टली माहीत नसेल तर माझ्याशी झालेलं आहे। पण मी आमदार झाल्यानंतर मला फक्त सुंदरनगरमध्ये काम करायचं होतं, म्हणून मी या सुंदरनगरमध्ये सगळा हा भाग आहे हा चालून फिरून काय काय कामं आपण करू शकतो याची यादी बनवली आणि त्या सर्वाला निधी दिला। आबा आमदार निधी सर्व कामांना दिला, पण ती कामं माझ्याकडून तातडीने होऊ नये। आपलं तुम्हाला माहिती आहे, आपण काम आपलं करताना ते टेंडर करणं, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं, पण ते काही लोकांना असं वाटलं की बाबा रमेश तटकरे जर सुंदरनगरमध्ये कामं केली तर इथली जे मतदार आहे ते शिवसेनेकडे आकर्षित होतील, म्हणून यांनी स्वतःच्याच खर्चाने अगोदर चालू करून टाकली। कायदेशीर जर ते आरामात थांबवू शकलो असतो, पण जनतेचं काम कधी थांबवायचं नसतं, त्याला करायला द्यायचं असतं। पण आज इथे मी उभं राहून सांगतो की माझ्याकडे उरलेली 3 वर्ष आहेत। या सुंदरनगर मधले नागरिक मंडळ, आमचे कार्यकर्ते पुढे येऊन सांगतील की आम्हाला ही कामं तुमच्या आमदार निधीतून करायची आहे। आजही माझ्याकडे मार्च महिन्याचा आमदार निधी येणार आहे, इतर निधी येणार आहे। मी सर्व निधी याच्या अगोदरही बुक केलेले आहेत, वर्क ऑर्डर दिलेले आहेत। काही कामाच्या वर्क ऑर्डर अजून मी कॅन्सल पण नाही केलं, ठेवलेले आहेत। त्या ह्याच्यासाठी ठेवल्या आहेत की जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा तातडीने आपल्याला ते काम करता आलं पाहिजे। या विभागामध्ये जे सध्या चाललेलं आहे ह्याच्यापासून सुंदरनगर थोडं सेफ आहे, म्हणजे चांगले लोक आहेत आपले सगळे आणि स्वाभिमानी लोक आहेत। इथली मंडळ आहेत, इथले नागरिक आहेत, ते अतिशय स्वाभिमानी आहेत आणि त्यांचा सौदा कोण करू शकत नाही आणि हे नेहमी शिवसेनेच्या मागे उभे राहिलेले आहेत। आणि या विभागामध्ये एखादा कार्यकर्ता कुठल्या पक्षातून मोठा होत असेल तर त्याला स्वतःकडे घ्यायचं आणि त्याची राजकीय कारकीर्द संपवून टाकायचं, असा दळभद्रीपणा शिवसेनेकडून कधी केला जाणार नाही, लक्षात ठेवा। या विभागातून पण सामान्य कार्यकर्ता, या विभागाचं प्रतिनिधित्व करणारा मोठा कार्यकर्ता तयार व्हायला पाहिजे। सर्व कार्यकर्त्यांना मारायचं, त्यांना संपवायचं, आपल्याकडे लालचेने आणायचं आणि आपणच या विभागावर राज्य करायचं, असं जर कोण करत असेल तर या जनतेला तो गुलामगिरीमध्ये टाकण्याचं काम करतो आणि ही गुलामगिरी झुगारून टाकली पाहिजे। ही गुलामगिरी झुगारून टाकली पाहिजे। 3 महिन्यानंतर जी व्हॅलिडिटी आहे, हा ओबीसी वॉर्ड आहे, बाजूचा ओबीसी वॉर्ड आहे, हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रद्द व्हायची वाट जनतेने बघायला नाही पाहिजे। कारण व्हॅलिडिटी रद्द झाले की 2 नंबरचा कॅन्डिडेट डायरेक्ट नगरसेवक होतो, निवडणूक होत नाही, हे लक्षात घ्या। आणि ही परिस्थितीची वाट बघू नका। तुम्ही शिवसेनेला मतदान करून तुम्ही शिवसेनेचे आमचे उमेदवार सत्यवान मंचेकर यांना निवडून आणा। आणि ही वाट का बघायची की सत्यवान मंचेकर समजा 2 नंबरला राहिले तर 3 महिन्यांनी आपोआप ते नगरसेवक म्हणून घोषित होतील, ही काय वाट बघण्याची माझ्यासारख्याला आवश्यकता वाटत नाही। अनेक लोक दुसऱ्यावर प्रेम करणारे लोक असतील, आमचा काय त्यांना विरोध नाहीये, तुम्ही जरूर त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्या मागे उभे राहा, पण आमच्या काम करणाऱ्या लोकांना, कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नका। आमदार म्हणून काय अधिकार असतात हे आबांना माहित आहे आणि मलाही आबांच्यामुळे आमदाराचा जो पॉवर असते सत्तेची ती कशी वापर करायची मलाही कळते। पण एखाद्याला त्रास दिला
एखाद्याला पोलीस स्टेशन मध्ये टाकलं, एखादी SR योजना अडवून ठेवली, एखादं काम अडवलं, तर अशा पद्धतीचं काम करणारा मी आमदार नाही. तुमचं जो कोण काम करत असेल ते नागरिकांचं काम आहे म्हणून मी नेहमी समर्थन करतो. आबा म्हणून समर्थन करतो. नाहीतर कायदेशीर मार्गाने काय आहे, एखादा संडास तोडता असेल तर पहिला महानगरपालिकेची परवानगी घ्यायला लागते आणि आम्ही त्या परवानगी टाकल्या आणि लगेच संडास आपण डायरेक्ट तोडून टाकले. पण हरकत नाही, उरलेले सर्व आपल्याला बनवायचे आहेत. पुन्हा एकदा वेळ माझ्याकडे अजून भरपूर आहे बोलायला, पण मला वाटत नाही की आवश्यकता आहे जास्त बोलायची, कारण मी कोणावर टीका करून मोठा होत नाही. यावेळी सुंदरनगरच्या जनतेला आणि या संपूर्ण विभागाच्या जनतेला मी विनंती करतो की कुठल्याही दहशतीला घाबरू नका. तुम्ही आमच्या प्रचारात जरी प्रत्यक्ष उतरला नाही, रावसाहेब दानवेंची भाषा मी बोलणार नाही, पण मी आमची भाषा बोलतो. तुम्ही कोणाबरोबर फिरत असतात, मजबुरीने फिरत असतात, कशानेही फिरत असलात तरी मतदान करताना तुम्हाला कोण बघायला येत नाही तुम्ही कोणाला मतदान करताय. तुम्ही त्यावेळी शिवसेनेचं धनुष्यबाण दाबा आणि हा सुंदरनगरचा जो इतिहास आहे, हा सुंदरनगरचा इतिहास पुन्हा तुम्ही गिरवून दाखवा. आणि जे आमचे राजकीय कार्यकर्ते इथले चांगले आहेत, कुठल्याही पक्षाचे असू दे, कुठलाही पक्ष संपवण्याची भाषा आम्ही कधी करत नाही. त्या राजकीय कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही जेव्हा चांगल्या पद्धतीने काम करत असता, तुम्हाला संपवून स्वतःकडे सगळी ताकद घ्यायची आणि तुम्हाला त्यांचे मिंदे बनवायचे, हे काम शिवसेना करणार नाही. पुन्हा एकदा सत्यवान मंचेकर यांना 21 तारखेला मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सर्व मान्यवरांचं आपले लाडके उमेदवार श्री सत्यवान मंचेकर पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करतील, आभार प्रकट करतील. यानंतर माजी आमदार सीतारामजी दळवी, महिला उपविभाग संघटक मंदाकिनी कदम, त्याचप्रमाणे